हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार। आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे, कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे फिश फ्राय करायचा आणि कशा पद्धतीने काय काय लागणार आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की करून बघा। तर इथे मी सगळ्यात आधी फिश वॉश करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचंय। सगळीकडे असं लिंबू पिळून घ्यायचं व्यवस्थित। दोन्ही साइडने आपण व्यवस्थित लिंबू पिळून घेणार आहोत। त्याने छान असं लिंबू पिळून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावर मसाला लावून घ्यायचा आहे। तर आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघू। आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेत मी। कोथिंबीर पेस्ट तुम्ही हे एकत्र सगळं बारीक करून घेऊ शकता। तर मी इथे 1 चमचा फिश फ्राय मसाला यूज केला। काश्मीरी लाल मिरची पावडर तर मी ते 2 चमचे टाकते। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। हे सगळं पुरेसं आहे, त्यामुळे मी एवढेच टाकते। त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं। तर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते। हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला मिक्स झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला फिशला लावून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि मिक्स झाल्याच्या नंतर त्याला फिशला लावून घ्यायची व्यवस्थित। सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची। व्यवस्थित मॅग्नेट करून घ्यायचं त्याला मसाला लावल्याच्या नंतर। तर अशा पद्धतीने सगळ्या फिशला मी छान असा मसाला लावून घेतलाय तुम्ही। तर मी आता 15-20 मिनिटं ठेवणार आहे मॅग्नेट व्हायला। जास्त वेळ ठेवलं तरी काय हरकत नाही। आता फिश मॅग्नेट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बोलते। तर फिश मी व्यवस्थित मॅग्नेट करून घेतलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। असे छान असे मी फिश मॅग्नेट करून घेतलेले आहेत आणि आता आपण फ्राय करू। तर मी इथे आता तेल गरम करायला ठेवले आहे। इथे मी रवा घेतलेला आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यात तांदळाचे पीठ सुद्धा ॲड करू शकता। तेल गरम झालेले आहे, आता त्यामध्ये आपण फिश ॲड करू। तर बघू शकता मी छान असं त्याला रव्याचं कोटिंग करून घेते। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या। अशा पद्धतीने दोन्ही साइडने एकसारखा रवा लावून घ्या। तर चला, आता आपला दोन्ही साइडने एकसारखं लावून झालेलं आहे। आता तेल पण गरम झालेलं आहे। गॅसची लो फ्लेम करून हे आपल्याला एका साइडने 10 मिनिटं आणि दुसऱ्या साइडने परत 10 मिनिटं असे परतून घ्यायचे। आणि लक्षात ठेवा, फिश फ्राय करताना कधीच फिश सारखे हलवायचे नाही। त्याने काय होतं, जी काय तुम्ही रव्याची कोटिंग केलेली आहे ती सगळी निघून जाते आणि मग त्याला क्रिस्पीपणा येत नाही। त्यामुळे एका साइडने 10 मिनिटं आणि दुसऱ्या साइडने 10 मिनिटं असे परतून द्यायचे। मध्ये व्यवस्थित परतले जातात, काही प्रॉब्लेम येत नाही, एकदम क्रिस्पी होतात। तुम्ही एकदा करून बघा मग। तर इथे आता एका साइडने 10 मिनिटं मी परतून घेतलेले आहेत। या साइडने पण आपण 10 मिनिटं असेच लो फ्लेमवर परतून घेऊ। तर दुसऱ्या साइडने सुद्धा आपले फिश एकदम भारी परतले गेले आहेत।
इथे मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता आपला फिश फ्राय रेडी झालेला आहे. तो आता आपण डिशमध्ये काढून घेऊ. तर आता मी इथे डिशमध्ये काढून घेतले आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.